नमस्कार. आज आपण धातू जोडण्याच्या काही इंटरेस्टिंग पद्धतींबद्दल जाणून घेऊया. ही माहिती आपल्यापर्यंत आणली आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. जरा विचार करा, आपल्याकडे धातूचे 2 तुकडे आहेत, पण त्यांना जोडताना आपण वितळू शकत नाही. मग काय करणार? त्यांना एकदम पक्क कसं जोडायचं? ही खरंच एक मोठी अडचण असते, नाही का? पण काळजी नसावी. आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर आजच्या आपल्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी वितळवल्याशिवाय जोडणी कशी करतात ते बघू. मग सोल्डरिंग आणि ब्रेझिंग या 2 पद्धती समजून घेऊ, त्यांची तुलनाही करू. त्यानंतर सीमिंग नावाची एक वेगळीच मेकॅनिकल पद्धत आहे, ती पाहू. आणि शेवटी या सगळ्यातून काय लक्षात ठेवायचं ते सारांश रूपात बघू. चला तर मग सुरू करूया. चला तर आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. वितळवल्याशिवाय धातू जोडणं. ऐकायला थोडं वेगळं वाटतं, हो ना? बघूया यामागचं रहस्य काय आहे. तर याचं उत्तर दडलंय एका खास गोष्टीत, जिला म्हणतात फिलर मेटल. आता हे फिलर मेटल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक प्रकारचा मेटॅलिक ग्लू आहे. म्हणजे एक असा वेगळा धातू जो आपण जोडणार असलेल्या मूळ धातूंपेक्षा कमी तापमानात वितळतो आणि त्या 2 तुकड्यांना घट्ट पकडून ठेवतो. इथे गंमत बघा, आपण जेव्हा उष्णता देतो तेव्हा फक्त हा फिलर मेटल वितळतो, आपले मूळ धातूचे तुकडे नाही. आणि मग हा वितळलेला फिलर मेटल कॅपिलरी ॲक्शन नावाच्या जादूने, म्हणजे बघा जसा दिवा वातीतून तेल वर ओढतो ना, अगदी तसंच हा वितळलेला धातू त्या छोट्याशा फटीत आपोआप आत शिरतो. आणि मग थंड झाल्यावर बस एक एकदम मजबूत जोड तयार होतो. बरं, आपण ज्या उष्णतेवर आधारित पद्धतींबद्दल बोलतोय त्यात एक आकडा खूप महत्वाचा आहे. तो आकडा म्हणजे 450°C. हो, फक्त हा एक नंबर. आणि ह्याच नंबरवरून ठरतं की आपण सोल्डरिंग करतोय की ब्रेझिंग. त्यामुळे हा आकडा अगदी डोक्यात फिट करून ठेवा. चला मग आता या आकड्याच्या एका बाजूला जाऊया, म्हणजे सोल्डरिंगकडे. ही आहे कमी तापमानाची पद्धत, म्हणजे एकदम नाजूक डेलिकेट कामांसाठी परफेक्ट. विचार करा आपल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधले सर्किट बोर्ड्स किंवा बारीक दागिन्यांची दुरुस्ती, तिथे हिचा वापर होतो. आणि तापमान किती? तर आपल्या त्या मॅजिक नंबरच्या खाली, म्हणजे 450°C पेक्षा कमी. म्हणूनच याला सॉफ्ट सोल्डरिंग असंही म्हटलं जातं. कमी तापमान, नाजूक काम. तर मग सोल्डरिंगमध्ये नेमकं काय असतं? यात फिलर मेटल म्हणून सहसा टिन आणि सिसे यांचं मिश्रण वापरतात. ही प्रक्रिया मूळ धातूला न वितळवता जोडणी करते. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ही पद्धत अशाच ठिकाणी चांगली काम करते जिथे फार जास्त ताण किंवा उष्णता येणार नाही. म्हणजे सर्किट बोर्डसाठी ठीक आहे, पण एखाद्या मोठ्या मशीनच्या पार्ट्ससाठी नाही, तिथेही चालणार नाही, कारण याची मजबूती तितकी नसते. ठीक आहे, सोल्डरिंग तर कळलं. आता वळूया त्याच्या मोठ्या आणि जास्त ताकदवान भावाकडे, म्हणजेच ब्रेझिंगकडे. नावाप्रमाणेच जेव्हा मजबूती, स्ट्रेंथ ही आपली प्रायोरिटी असते, तेव्हा ब्रेझिंग पिक्चरमध्ये येतं. आणि इथे आपला तो मॅजिक नंबर परत येतो. पण यावेळे आपण आहोत त्या नंबरच्या वरच्या बाजूला, म्हणजे तापमान असतं 450°C पेक्षा जास्त. हाच तो सगळ्यात मोठा फरक आहे सोल्डरिंग आणि ब्रेझिंगमध्ये. आता ब्रेझिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं? याच्या काही महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, स्वच्छता. ज्या भागांना जोडायचंय तिथून तेल, ग्रीस सगळं काही काढून टाकायचं. मग ते तुकडे एकदम व्यवस्थित जवळजवळ चिटकून बसवायचे. तिसरी पायरी आहे फ्लक्स लावणे. फ्लक्स म्हणजे काय? तर एक असा पदार्थ जो धातूला ऑक्सिडाइज होण्यापासून वाचवतो आणि आपला फिलर मेटल आरामात पसरायला मदत करतो. आणि मग शेवटची स्टेप, उष्णता द्यायची आणि फिलर मेटल लावून जोड पक्का करायचा. आता प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, तशाच ब्रेझिंगलाही आहेत. याचे फायदे काय? तर मूळ धातू फारसा वाकत नाही, त्याला डिस्टॉर्शन म्हणतात, ते कमी होतं. वेल्डिंगसारख्या ठिणग्या उडत नाहीत. आणि हो, ही पद्धत स्वस्तही आहे. पण मग तोटे काय? तर एकतर जास्त तापमानात याची ताकद कमी होऊ शकते, आणि दुसरं म्हणजे जोडाचा रंग मूळ धातूपेक्षा वेगळा दिसू शकतो. चला तर मग, आत्तापर्यंत आपण सोल्डरिंग आणि ब्रेझिंगला वेगवेगळं समजून घेतलं. आता वेळ आहे त्यांना समोरासमोर उभं करण्याची. एक हेड टू हेड कंपॅरिझन, जेणेकरून सगळं चित्र एकदम क्लिअर होईल. बघा, सगळा फरक इथे एका नजरेत दिसतोय. तापमान सोल्डरिंगमध्ये 450°पेक्षा कमी, तर ब्रेझिंगमध्ये जास्त. फिलर मेटल सोल्डरिंगमध्ये टिन, लेड, तर ब्रेझिंगमध्ये कॉपर झिंक किंवा सिल्वर कॉपर सारखे मिश्र धातू.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, मजबूती. सोल्डरिंगची मजबूती कमी तर ब्रेझिंगची खूप जास्त. त्यामुळेच सोल्डरिंग कमी ताणाच्या कामासाठी तर ब्रेझिंग जास्त मजबूत आणि लवचिक जोड्यांसाठी वापरलं जातं. एकदम सोपं आहे. बरं, आतापर्यंत आपण उष्णतेच्या खेळाबद्दल बोलत होतो. पण आता आपण अशा एका पद्धतीकडे जाणार आहोत जिथे उष्णतेला नो एंट्री आहे. हो, बरोबर ऐकलात. ही आहे स्टीमिंग. एक प्युअरली मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक पद्धत. हे जे दिसतंय ना, हे आहे सीमिंग मशीन. हे उष्णता नाही तर फक्त आणि फक्त मेकॅनिकल फोर्स म्हणजे दाब वापरतं. हे मशीन काय करतं तर धातूच्या 2 कडांना एकमेकामध्ये इतक्या घट्टपणे दुमडून लॉक करतं की त्या वेगळ्याच होत नाहीत. कल्पना करा की आपण कागदाच्या 2 पट्ट्यांची घडी घालून एकमेकांत अडकवतो. अगदी तसंच काहीसं. ह्या मशीनचे प्रेशर रोलर्स बघा. ते पत्र्यांवर दाब देऊन एक अतिशय घट्ट, खोबणीसारखा जोड तयार करतात. म्हणजे दोन्ही पत्रे एकमेकांमध्ये अक्षरशः फिजिकली इंटरलॉक होतात. आपण जे कोल्ड्रिंक्सचे कॅन किंवा पॅक्ड फूडचे डबे बघतो ना, ते जोडण्यासाठी बहुतेक वेळा हीच सीमिंगची पद्धत वापरलेली असते. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय शिकायला मिळालं? चला, एकदा पटकन महत्त्वाचे मुद्दे बघूया. 3 पद्धती आणि तिन्हीचे वेगवेगळे उपाय. सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, सोल्डरिंग आणि ब्रेझिंग या दोन्ही पद्धतींमध्ये फिलर मेटल वापरून धातू जोडले जातात, मूळ धातूला न वितळवता. दुसरी गोष्ट, तो आपला मॅजिक नंबर 450 डिग्री सेल्सिअस. याच्या खाली सोल्डरिंग, वर ब्रेझिंग, जे जास्त मजबूत असतं. तिसरी गोष्ट, सीमिंग हा एक पूर्णपणे वेगळा मार्ग आहे, जिथे उष्णता नाही, फक्त मेकॅनिकल फोर्स वापरला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष काय तर कोणती पद्धत निवडायची हे पूर्णपणे आपल्या कामावर अवलंबून आहे. आपल्याला किती मजबूती हवी, तापमान किती महत्त्वाचं आहे, यावर सगळं ठरतं. आपण विचारही करत नाही, पण आपल्या आजूबाजूला प्लंबिंगच्या पाईप्सपासून ते आपल्या लॅपटॉपच्या सर्किट बोर्डपर्यंत आणि अगदी आपल्या घरातल्या डब्यांपर्यंत असे न दिसणारे जोडच आपलं जग एकत्र धरून ठेवत आहेत. मग आता पुढच्या वेळी जेव्हा ह्या गोष्टी हातात घ्याल तेव्हा जरा निरखून बघा आणि विचार करा, हा जोड नक्की कोणत्या पद्धतीने केला असेल? सोल्डरिंग, ब्रेझिंग की सीमिंग? उत्तर शोधायला नक्कीच मजा येईल.